जगण्याचं कंपार्टमेंटलायझेशन आपण करू शकलेलो नाही. आणि विसरून जा, कॉलेजमध्ये काय घडलेलं आहे ते घरात आणू नका, घरात जे काय घडलेलं आहे ते ऑफिसला घेऊन जाऊ नका, ऑफिसमध्ये घडलेलं मित्रांमध्ये उगळत नका जाऊ. हे सगळं जर आपण करू शकलो ना तर जगणं सोपं होईल. आपण काय करतो, तेच तेच उगाळत बसतो. हा असंच म्हणला, ती तसंच म्हणली, हिने माझ्याकडे पाहिलंच नाही, तो माझ्याशी बोललाच नाही, तो माझ्याकडे बघून विनाकारणच हसला, त्याने माझ्याकडे बघून हसलंच नाही, तो माझ्याशी बोलताना मला वाईट टाकतो, माझ्याकडे दुर्लक्ष करतो, माझं ब्रेकअपच झालं, मला मार्कच चांगले मिळाले नाही. म्हणजे काय झालं की शिक्षकांमुळे असेल, कॉलेजमुळे असेल, शाळेमुळे असेल, पालकांमुळे असेल, कुटुंबामुळे असेल, मित्रमैत्रिणींमुळे असेल, घरामुळे असेल, कशामुळे सुद्धा निराशेच्या गर्तेत जाण्यासाठी आपण अधीर असतो. आजकाल आपण पटकन अस्थिर होतो, आपण पटकन भावनावश होतो आणि आपण पटकन तुटून पडतो. म्हणजे याच तुटण्यामुळे आपण टोक गाठतो आणि अक्षरशः आत्महत्या करायला प्रवृत्त होतो. म्हणून नकार पचवण्याची कला, म्हणून अपयश पचवण्याची कला, म्हणून पराभव पचवण्याची कला, म्हणून अपमान गिळण्याची कला हे आपल्याला खऱ्या अर्थाने शिकावे लागणार आहे. यश डोक्यात न जाऊ देता सरळ मार्गाने चालत राहण्याची कला सुद्धा आपल्याला विकसित करावी लागणार आहे. आणि सरते शेवटी ज्या दिवशी शरीराचा मनाशी, मनाचा मेंदूशी, मेंदूचा प्रज्ञेशी, प्रज्ञेचा विवेकाशी आणि विवेकाचा नीतीशी आपण सांगड घालण्याची प्रवृत्ती आपण आपल्यामध्ये अंगीकारू, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं एक चांगला नागरिक घडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली असं आपल्याला म्हणता येणार आहे. ही शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देतो. एक चांगला नागरिक घडवण्याची प्रक्रिया निरंतर चालत राहो. तुम्ही सगळे मानसिकदृष्ट्या सतत प्रगल्भ होत विवेकी बनो या शुभेच्छांचे थांबतो. धन्यवाद.